आज आपण मस्त अशी साधी आणि सोपी शापूची भाजी बनवणार आहोत. साठी तर मी मिरची आणि लसूण घेतलेला आहे बघा. किंवा आपण अगोदर वाटून घेऊयात. बघा मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बघा इथं मी मटकीची डाळ ना एक अर्धा तास बघा भिजवून घेतलेली आहे. आपण कढईमध्ये बघा गरम करण्यासाठी ठेवले गॅसवरती. आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. बघा 2 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं याच्यात. बघा तेल गरम झालं की थोडं ह्याच्यात आपण जिरे घालून घेऊयात. 1-1.5 चमचा बघा छोटासा. बघा जिरी छान अशी आपली तडतडली आहे. आता आपण जो लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे बघा तो टाकून घेऊयात. बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. बघा त्याला व्यवस्थित आपण परतून घेऊया. बघा मिरची थोडीशी चांगली एक अर्धा-भर मिनिट परतली आपण. त्याच्यानंतर बघा भाजी आपण 1 पेंडी घेतलेली आहे. तर ते थोडीच होते बघा केल्याच्यानंतर. त्याच्यामुळं चवीनुसारच बघा थोडंच मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. खूप पण मीठ टाकायचं नाही. मग मिरची आता व्यवस्थित भाजलेली आहे. आता याच्यात बघा आपण जी आपण डाळ घेतलेली आहे मटकीची ती घालून घेऊयात. आता आपली डाळ 1-1.5 मिनिटं बघा बारीक गॅसवर व्यवस्थित ह्याच्यात परतून घ्यायची. बघ डाळीत मी थोडंसं पाणी ठेवलेलं होतं बघा. त्याच्यामुळं ह्याला छान असं पाणी सुटलं आहे बघा डाळीला आपल्या. त्यात आपल्याला डाळ पण थोडी शिजवून घ्यायची अगोदर तेलामध्ये. भाजी लवकर शिजते, डाळ काय लवकर शिजत नाही. त्याच्यामुळे थोडीशी आपण शिजवून घेऊया ती डाळ. बघा 2-3 मिनटं मी चांगली डाळ शिजवून घेतलेली. आता याच्यामध्ये आपण जी शापूची भाजी घेतली आहे बघा ती घालून घेऊयात. आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली. आता कमी गॅस करून बघा ह्याला 5 मिनटं आपण झाकून घेऊयात. बघा तुम्ही पाहू शकता कढईने लगेचच पाणी सुटायला लागले. आता आपण हे झाकून शिजवून घेऊयात व्यवस्थित. बघा आपण भाजी पाहूयात. किती छान असं पाणी सुटलेलं आहे आपल्या भाजीला. आता अशीच बघा आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची ताट न झाकता. आपण पाणी सुटायसाठी बघा ताट झाकून घेतलेले. कारण का कवळीलच भाजी त्याच्यामुळं पाणी ताट झाकण्याची काहीच गरज नाही आहे. बघा आता अशी शिजवून घेऊयात आपण आणखीन 5 मिनटं. बघा भाजीतील थोडं पाणी आहे तोपर्यंत आपण भाजलेले शेंगदाण्याचं बघा मोठं मोठं कूट करून घेतले ते टाकून घेऊयात. आता हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता आणखीन आपण 1-2 मिनटं बघा चांगली थोडीशी आणखीन परतून घेऊयात भाजी. बघा 2 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीतलं पाणी बघा पूर्णतः आटलेलं आहे. तर आपली ही भाजी अशा प्रकारे शापूची तयार झालेली आहे. बघा मस्त अशी गरम गरम पापड आलेली भाकरी आणि त्याच्यावर सोबत अशी गरम शापूची भाजी खूप भारी लागते. बघा तुम्ही पण एकदा एकदम कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी आहे बघा. मुलांना तर खूप पौष्टिक पण आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग धन्यवाद.